हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आपल्या घराचं काम घेतलेलं आहे आणि घराचं काम हे आता जवळजवळ खड्डे खणून होत आलेत आणि त्यामुळे आता विटा लागणार आहेत. रेती, खडी, 1 नंबर, 2 नंबरची खडी आणि लोखंड ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि सुरुवात केली ती विटा आणण्यापासून. ह्या विटांचा ट्रक बघा. आमच्या गल्लीत असा ट्रक येतोय की दोन्ही साईडहून खूप सारी अडचण आहे येण्यासाठी. दोन्ही साईडच्या घरांची पत्रे लागत आहेत आणि ड्रायव्हर इतका हुशार होता की कुणाचंही नुकसान होणार नाही आणि अगदी आरामात ट्रक माझ्या घराकडे आणेल असा हा ड्रायव्हर होता आणि खूप छानपैकी त्याने ते मॅनेज केलं आणि घरापर्यंत ह्या विटा आणल्या. आता वीट बघा, वीट इतकी एक नंबर आहे की लाल भडक आणि छानपैकी भाजलेली आहे. कुठल्याच प्रकारचा विटांमध्ये भुका झालेला आहे, म्हणजे 2 तुकडे झालेले नाहीत. अख्ख्याच विटा घरापर्यंत पोहोचवल्यात. विटांचा भावसुद्धा चांगलाच आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर महागाई खूप आहे. या युद्धामुळे थोडासा जास्तच आपल्याला मटेरियल महाग मिळतो. आता इथे आहे ना, आम्ही बीचवर गेलो होतो आणि बीचवर एका वेगळ्या कारणाने गेलो होतो. येताना त्या बीचवर थोडा वेळ थांबलो आणि ओमला आणि माझ्या छोट्या दिराच्या मुलीला दोघांनाही बीचवर खेळायचं होतं. ती मुलगी किती गोड आहे तुम्हाला माहिती आहे. ती मुलगी तुम्ही नेहमी पाहत असता, अगदी शॉर्ट व्हिडिओ, कधी कधी लॉंग व्हिडिओत सुद्धा पाहता तुम्ही तिला. तर छानपैकी आध्या नाव आहे तिचं. छानपैकी तिला झुळ्यावर खेळायचं होतं म्हणून म्हटलं चला मुलांना सुद्धा थोडीशी मजा करू द्या. आयुष्यात आपल्याला आपल्यासाठी काही क्षण जगणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते सुद्धा आपण जगून घ्यायला पाहिजे. कधी कधी काय होतं तर आपलं जगणं राहून जातं असं आपल्याला वाटतं, कारण वेळ हा कोणासाठी थांबत नसतो आणि आपण फक्त आपल्या कामातच मग्न राहतो. आता सीझन आले ती सफेद कांद्याची. ही आरोग्याला अतिशय चांगले असतात आणि जेवणावर एक कांदा खायला पाहिजे असं म्हटलं जातं आणि म्हणून मी एकच माळ सफेद कांद्याची घेतली. नंतर पावसाळ्यासाठीच मी भरत असते, परंतु ही सुरुवातीलाच आहे. 2 किलो ची माळ आहे ही. ह्याला आम्ही माळ म्हणतो सफेद कांद्याची. तुम्ही काय म्हणता नक्की मला सांगा. तर ही 2 किलोची 200 रुपयाची आहे. तुमच्याकडे काय भाव आहे या कांद्याला नक्कीच सांगा आणि तुम्ही कांदा हा आहारात घेता का, तर तेही मला सांगा. आजचा छोटासा मिनी ब्लॉग बघा आहे ना. छोट्याशा घराचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे कधी कधी व्हिडिओ हे अनियमित असतात. तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल.